नमस्कार, वामिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत भन्नाट चवीची गावरान पद्धतीने अंड्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर गावरान पद्धतीने अंड्याची रस्सा भाजी बनवण्याकरता लागणारं साहित्य आपण इथे घेतलेलं आहे. आपण 2 प्रकारचे वाटण बनवणार आहोत. पहिलं असेल सुक्या खोबऱ्याचं वाटण. त्यासाठी आपण इथे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं. नसेल तर खोबऱ्याच्या वाटीचे पातळ काप करून घेतले तरीही चालेल. त्यानंतर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि 1 इंच आल्याचा तुकडा चिरून घेतलेला आहे. दुसरं वाटण असेल कांदा टोमॅटोचं. त्यासाठी आपण 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे पातळ चिरून. 8 उकडलेले अंडे घेतलेले आहेत. 4 जणांसाठी होईल अशी आपण अंडा करी बनवणार आहोत आज. इथे सुके मसाले घेतले आहेत. चवीनुसार मीठ, हळद, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे घरगुती काळा मसाला घेतला आहे. तो नसेल तर 1 चमचा चिकन मसाला आणि 2 चमचा कांदा लसूण मसाला घ्यायचा आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. घरगुती मसाला झणझणीत आहे त्यामुळे अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे. तर हे सगळे सुके मसाले घेतलेले आहेत. आता सगळ्यात आधी आपण वाटण करायला घेऊया. त्यासाठी 2 चमचे तेल कढाईमध्ये गरम केलं आहे. त्यामध्ये आधी कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. भाजून घेतल्यामुळे मसाल्यांना खूप छान रश्श्याला खूप छान चव येते वाटणाची. त्यासाठी आपण हे भाजून घेणार आहोत. कांदा मस्त असा गोल्डन ब्राऊन कलरमध्ये भाजून घेतला आहे. याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. 1-2 ते 3 मिनिटं टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यामुळे टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो. मस्तपैकी आपलं कांदा टोमॅटो आपण भाजून घेतलेला आहे. हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करायला ठेवूया. थंड झाल्यानंतर आपल्याला याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता कढाईमध्ये आपल्याला अगदी लो फ्लेमवरती हे सुकं खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे. सतत हलवून घ्यायचं, नाहीतर मग खाली लागण्याची शक्यता असते. सुकं खोबरं नसेल तर खोबऱ्याचे वाटी असते त्याचे पातळ काप करून घ्यायचे, ते घेतले तरीसुद्धा चालेल. खोबरंसुद्धा छान सोनेरी रंगावरती आपण भाजून घेतलं आहे. ते सुद्धा काढून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या, आलं आणि कोथिंबीर ॲड करायची आहे आणि 5 ते 6 चमचे पाणी लागेल, कारण अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. तर थोडंसं पाणी ॲड करून पेस्ट करून घ्यायची. इथे आपली सगळी तयारी झालेली आहे वाटणाची. अंड्यांना आपल्याला 2-3 साईडने स्लिट करून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं की आपला जो रस्सा असतो तो अंड्यांमध्ये आतपर्यंत मुरला जातो आणि अंड्यालासुद्धा छान चव येते. तर अशा प्रकारे सगळ्या अंड्यांना आपण स्लिट करून घेऊ. आता इथे 4 ते 5 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. फ्लेम लो करायची आणि सगळ्यात आधी आपल्याला खोबऱ्याचं वाटण याच्यामध्ये घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. 4 जणांसाठी आपण अंडा करी बनवणार आहोत. त्या हिशोबाने इथे मसाला घेतलेला आहे. आता खोबऱ्याची अगदी फाईन पेस्ट आपल्याला करायची, कारण जाडसर असं झालं तर खोबरं असं खाताना दाताखाली येतं आणि असं मोठं मोठं लागतं वाटण. तर थोडंसं पाणी घालून फाईन पेस्ट करून घ्यायची. आता मस्त मीडियम फ्लेमवरती वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण छान असं भाजून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटोची पेस्टसुद्धा ॲड करून घेऊया. हे दोन्ही वाटणं अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून आपल्याला अजून एक 3 ते 4 मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण बेसन पीठसुद्धा ॲड करू शकतो. तुम्ही बघू शकता वाटणाला तेल सुटलेलं आहे. मस्त खरपूस असं वाटण भाजलेलं आहे. याच्यामध्ये सगळे सुके मसाले आता ॲड करायचे. मसालेसुद्धा अगदी व्यवस्थितपणे वाटणामध्ये मिक्स करून तेलावरती 2 मिनटासाठी भाजून घ्यायचे आहेत.
मसाले बघा किती व्यवस्थितपणे आपण मिक्स केले आहेत. पण हा मसाला थोडासा सुका झाला आहे, त्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते. लागू नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये एक 4 ते 5 चमचे थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मग तो थोडासा भाजून घ्यायचा, म्हणजे खाली तो लागत नाही आणि चांगला भाजला पण जातो. ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ ॲड केल्यामुळे काय होतं की थोडासा दाटपणा येतो ग्रेव्हीला आणि एकंदरीत जो रस्सा असतो तो मिळून येतो. तर आवडत असेल तर 2 ते 3 चमचे बेसन पीठसुद्धा ॲड केलं तरी चालेल. थोडंसं हलकं तव्यावरती भाजून घ्यायचं आणि मग ते मसाले ॲड करतो तेव्हा ॲड करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण उकडलेले अंडे ॲड केले आहेत. आता अंडे मसाल्यामध्ये 1-2 मिनिटासाठी फक्त मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि ग्रेव्हीसाठी आपण गरम पाणी वापरणार आहोत. मस्तपैकी अंडे आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले आहेत. 1 मिनिटासाठी त्यांना सोडून द्यायचं आणि गरम पाणी केलेलं आहे आपण. कन्सिस्टन्सी चेक करत करत बॅचेसमध्ये पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. सुरुवातीला थोडंच पाणी ॲड करूया आणि चेक करूया कन्सिस्टन्सी कशी आहे. अगदीच पातळ असा रस्सा नाही छान लागत, थोडासा दाटसरच करायचा. अजून पाणी आपल्याला लागेल, तुम्हाला आवडेल तशा कन्सिस्टन्सी प्रमाणे आपल्याला पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. आता एक उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्याच्या नंतर 3 ते 4 मिनिटं ही रस्साभाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि वाससुद्धा खूप छान येतो आहे, तुम्ही बघू शकता. उकळी आली आहे. एक 3 ते 4 मिनिटं आपण अंडे रश्श्यामध्ये शिजवून घेऊया छान असे, म्हणजे अंड्यांनासुद्धा आतपर्यंत रस्सा मुरला जातो आणि चव छान येते. तुम्ही बघू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे आणि वाससुद्धा मस्त दरवळतो आहे. भन्नाट चवीची गावरान पद्धतीची अंड्याची रस्साभाजी बनून तयार झालेली आहे. मस्त. आता आपण हे सर्व करूया छानपैकी. तुम्ही ही भाकरी, चपाती, भात कशासोबतही खाऊ शकता. रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते सुद्धा नक्की कळवा. आणि वामिकाज रेसिपीजचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.